अशोक वंजारी, संगीत प्रशांत गिजरे, रंगभूषा वेशभूषा सुनीता फाटक, ध्वनी संयोजन विकास फाटक, निर्मिती सहाय्य मुकुंद कामेलकर, शशांक महाशब्दे, रवी जोशी, कलाकार यामिनी मेघना भावे, हटू अजित दवळे, ममी शुभदा कामेलकर, प्रोफेसर रुपळे, आशुतोष हडा, डॉक्टर एक शिंगे, सुधीर कुलकर्णी, राम मुरारी, मकरंद भावे, सावित्री सीमा शहाणे, प्रस्तुत करीत अंक दुसरा आणि शेवटचा वटवट सावित्री. मागच्या प्रयोगात यावेळी भूमिका करीत आहे प्रिया बापट. चोरीबिरी करायचा विचार आहे का काय? लक्ष नाही आपण दोघं जरा 50-50 आणि चोरी बालका. मला कालच पूर्व सूचना मिळाली इथे कोणीतरी आलाय. हा हो त्या बाई साहेबांच्या मम्मी साहेब आल्यात ना. ती मूर्ख बाई नाही रे बाबा, दुसराच कोणीतरी पार तिथून परलोकातून संदेश मिळताच मी ताबडतोब धावत आलो पोलीस स्टेशन मधनं. तुम्ही पोलीस आहात? मग मी एक चांगला माणूस आहे. मग पोलीस स्टेशनात कसा आला? अरे तो तुमचा डॉक्टर आहे ना, एक शिक्या, मला पोलिसांकडे दिलं. पण पोलिसांना भीती वाटली की मेलेल्यांचे आत्मे कस्टडीत परत बोलवीन म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. फक्त म्हणाले एक शिंग्याच्या नजरेला पडू नका म्हणजे झालं, नाही तर पुन्हा इथे आणायचा. येऊ दे त्या डॉक्टरला, मग बघतो. अहो थोडं थांबा, आता एक शिंगी येतीलच बघा एवढ्या. एक शिंगे बापरे, मला पण काय वास येतोय. मग अहो या झकास मटण ठेवलं बघा गॅसवर. राघव भरारी आणि मटण झालं का? हा वास मटणाचा नाहीये, बार पिकलाय. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. अहो हे काय चाललं तुम्ही पकडावं? आत्मशोध म्हणजे आत्म्याचा शोध. हा तुमचा आत्मा हरवलाय बाई. असा नाही, मग पण इथे एक आत्मा तळी मारून बसलाय आणि त्याचा शोध चालवलाय. अहो काय सांगता? सकाळपासून 3 टाइम कचरा मारलाय. मी आपला नाही दिसला बघा तुमचा आत्मा का खात्मा. तो आत्मा इथेच वास करतोय, आणि त्याचाच हा वास. कालपर्यंत जागेपणी सुद्धा तिचं नाव घेत नव्हते आणि आता स्वप्नात सुद्धा तिचाच ध्यास. काय सांगतेस काय? अहो आत्मावाले तुमचा परमात्मा येतोय. मला डिस्टर्ब करू नकोस. नको तर राहिलं. अहो तुम्ही जाणेल तो एक शिंगा. कोण? एक शिंगे? मला कुठे नको. मला तर 2-2 पोफळे असं वाटायला लागलेलं आहे. एक आपला नेहमीचा गंभीर प्राध्यापक आणि दुसरा 15 वर्षापूर्वीचा खेळकर पप्या. हो म्हणजे तिच्या वाट्याला अगदी
वाटायला मात्र गंभीर प्रोफेसर असंच ना? आता याला उपाय कर. सर्जेराव सातघरे कोण तो उंदराचा विश्वाला? नको. त्याला इथे बोलवायचं पप्याच्या सावित्रीसारखं. अहो नको नको आणखीच गोंधळात गोंधळ. आता गोंधळ कसा होईल? तो काय खराखुरा थोडाच येणार आहे? नाटक, फक्त नाटक करायचं तो दिसत असल्याचं. मग बघ पप्याच्या डोक्यातलं सावित्रीचं खूळ जात का नाही. पण म्हणजे मी सुद्धा त्या न दिसणाऱ्या सर्जेरावाबरोबर आंधळी कोशिंबीर खेळीत गाणं म्हणत फिरायचं. गाणी जमलं तर म्हण, नाही म्हणलीस तरी चालेल. कुठूनही सर्जेराव इथे असल्याचं त्याच्या मनावर बिंबवणं महत्वाचं. एवढं कर, पुढचं मी बघून घेतो. साऊ आला वाटतं तो. सांगितलेलं लक्षात ठेव. काय धावावं लागलं मला. आपली सावित्री आहे ना, ती धावतच सुटली. मग काय, साऊ इकडे पळाली, इकडे पळाली, साऊ तिकडे पळाली, मी तिकडे पळाली. दमलो भाऊ, जरा आराम करतो हा. जरा आराम करतो. इथं बसू नका. काय इकडे काय नाही कोण आहे विचारा. कोण आहे इकडे? थांबा मी की नाही तुमची ओळखच करून देते. सरजू, तू सरांना ओळखतोसच. आणि सर हा की नाही सरजू. नमस्कार. नमस्कार. तू काय मला मूर्खा समजलीस का या रिकाम्या खुर्चीला नमस्कार करायला? रिकामी खुर्ची? हा सरजू दिसत नाहीये तुम्हाला? सरजू म्हणजे सर्जेराव सातघरे, म्हणजे तुझ्यासाठी जो उंदराचा विच करणार तो देखील इकडे आलाय मला भेटायला. तुला भेटायला? तिकडे म्हणे माणसांची खूप गर्दी झालीये. चान्स मिळाला रे मिळाला की एकेकाला परत गाठवत आहे. काय म्हणालास? हो हो राहा बरं, खुशाल राहा. तुला काय म्हणायचं आहे? ही खुर्ची तुझ्याशी आता बोलली? खुर्ची कशी बोलेल सर? सरजू बोलला. तो म्हणला आता मी इथंच राहीन याच घरात. मी इथेच राहील याच घरात. पण मी राहू देणार ना. करायचं काय माझं आहे. सर गेलेल्या माणसाशी असं बोलतात. अशानं त्याच्या विचाराच्या भावना नाही का दुखावणार? मी करते का सावित्रीला अशी हिडीस पिडीस? चला बरं, शहाण्या माणसासारखी त्याची माफी मागून टाका. सॉरी म्हणा. तो घेईल ना समजून. घेशील ना रे सरजू? हो म्हणतोय. म्हणा बरं सॉरी. सॉरी. अरे 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 सरजू, असं चावटपणा नाही हो करायचा. सरांना दिसत नसलं म्हणून काय झालं? काय केलं नाही? ओरडते कशाला? हा? ते ना. तो म्हणाला यमे डार्लिंग, जिवंतपणी तुझ्या जवळ सुद्धा येता नाही आलं. आता मेल्यानंतर तरी मला मिठीत घे. मिठीत घे म्हणाला. मिठीत घे म्हणाला. गणपत असं मित्र 4 कर्म निपुण वृक्षासाठी सौभद्र. अरे नको रे नको, असं बोलू नकोस. माझ्या काळजात कशी कालवा कालव होतीये. चला चला घरी चला. बापाची प्रॉपर्टी वाटी करे. तुझ्या तोंडात ही भाषा. मग काय चाललंय? काय चाललंय? हा तुझा विश्वास बसतो याच्यावर? प्रत्यक्ष नसतं बघितलं ना तर नसता बसला विश्वास. म्हणजे आता बसलं? हो, म्हणजे ती खोटं कशाला बोल. बरोबर आहे, बरोबर आहे. खोटं मी बोलतो नाही. नाही आता असं बघ, तुझी सावित्री परत आली हे जर खरं मानायचं तर तिचा सर्जेराव का नाही? खरंच परत आलेली आहे. असा सर्जेरावही खरंच परत आलेला आहे. हो हो. हे बघा, तुमच्या या युक्तिवादानं जर का मी सावित्रीला नाकारी असा तुमचा गैरसमज असेल तर तो साफ दिसून जा. सावित्री खरंच परत आलेली आहे हे पटेल तुम्हाला. तुला देखील पटेल रे सर्ज्या. वा वा वा, तू इतकं चांगलं ऍक्टिंग करशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. हो खरं सांगू का, मला फार जीवावर येतं हो. काही झालं तरी माझं सरांवर प्रेम आहे हो. प्रेम असू दे काय, पण हे बेअरिंग अजिबात सोडायचं नाही. सारखं त्याच्या मनावर ठासवत राहायचं.
सर्जेराव इथे आल्याचं. बघ बघ जात की नाही त्याचं कळते. चल जरा त्याच्याकडे बघू दे. एक मिनिट हा राव. सरजू आलेच मी जरा हा. चला सर्जेराव तुम्ही सुद्धा चला. आतली खोली शोधून झाली. होय आत कोणीच नाही. मला वाटतं आत्मा याच खोलीत असणार आहे कोणीतरी. तुला काय वाटतं? मला तर लय भ्या वाटतं बघा. घाबरू नकोस. ये ना. हा, आपण दोघं मिळून शोधूया. शोधूया. आत्म्या उठायस रे बाबा. बाबा 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 आत्म्या कुठायस रे बाबा. बाबा बाबा बाबा. मला समजलं नाही का? हा? आता आता मला बघा स्वतःच्या मुलीचीच परिस्थिती का? थांबा. मम्मी ओ मम्मी जरा बाहेर या. काय झालं? असाल तशा बाहेर या. काय झालं याने? हे काय? हे घ्या. कचरा टाका. मी तिला काय विचारताय? मला विचारा ना. तुमच्या मुलीला दिवसा डोळ्या सर्जेरावाचं भूत दिसतंय. झालं तुला सुद्धा झाली ना भूत मला. तरी मी तुला सांगितलं होतं त्याच्या भविष्य बिजोराशी लग्न करण्यापेक्षा त्या सर्जेरावाशी केलं असतं तर तो मेला नसता की भूत येऊन तुला. अगो बाई सर्जेराव तुझे अहो नाम काढल्याबरोबर अजून 100 वर्ष आयुष्य मला. काय हरवी calling me outside. He's giving me flying kisses. तुला काय झालं आणखी आता? काही विशेष नाही. बहुतेक हिस्टेरियाचा छोटासा झटका. नो वांदा. आय गेट कोरफड यू गेट कांदा. कांदा. तुम्ही कोण? तुम्ही तुम्ही कोण? मी कोण? आणि हे कपडे इथलेच दिसतात. हो हो इथलंच आहे. इथलेच आहेत? हा. बरं, माझं नाही. हा. म्हणजे आता मीच माझा उरलेला नाही. तुमचे उरलेले नाही. कोण झालाय तुम्ही? कोण झालं? कोण झालं? सर्जेराव. सर्जेराव. सर्जेराव म्हणजे तो उंदराचा विषवाला सर्जेराव ऍक्च्युअल. ऍक्च्युअल नाही हो. ह्या बाईला खिडकीत दिसलेला सर्जेराव तो मी सर्जेराव. आता मला सांगा मी तुम्हाला दिसतोय का? हो हो हो. या बाईला हिस्टेरियाचा झटका का आला? ती सर्जेरावला खिडकीत बघितलं म्हणून. आता मला सांगा तुम्हाला सर्जेराव दिसतो का? नाही. हा, मग आता मला सांगा की मी तुम्हाला दिसतो का? नाही. हे कोण? कोण कोण? हा माणूस कोण आहे विचारते मी. तर मला कसं माहिती तुम्हाला दिसतोय पुढे? हा माणूस तुम्हाला दिसत नाहीये? नाही मला कसा दिसणार? तो सर्जेराव साधणार आहे ना. अगं बाई म्हणजे आता तुम्हाला वेळ लागला की मला? नाही बघ
त्याशिवाय का तू नाटक केलं सर्जेराव दिसत असल्याचं? हो केलं, पण मला काय माहित मम्मी त्या नाटकाला बळी पडेल म्हणून. बरोबर आहे. तुला मी बळी म्हणायला आवडतो नाही का? मग तुम्ही नाही वाटत सावित्री दिसत असल्याचं नाटक केलं? अगं बाई, मी नाटक नाही ग केलं, मला सावित्री खरंच दिसतीये. हे बघ आरवली. ते सगळं तुम्हाला दिसतं आणि ऐकू येतं. मला जोपर्यंत ती इथं असल्याचा पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत मी मुळीच मानणार नाही. टकलीत काय मारताय? ऐकू कान पिंगळला. अरे ढकलून दिलं तुम्ही मला. काय झालं तुला? बघा ना डॉक्टर, कोणीतरी मला ढकलून दिलं. कोणीतरी नाही, हा पप्याच. मी नाही रे बाबा, सावित्री करते सगळं. अरे सावित्री इथे नाही असं तूच म्हणाला होतास ना. आणि माझा चष्मा काय काढणार? कुठे घेतला? कोणी माझा चष्मा कुठे? अरे वा, थँक्यू. वेलकम. आधी कळलं असतं तर सांगितलं तरी असते. कालपासूनचे तुमचे हे सगळे चाळे. साडे साडे काय? मग आता बघच अस्सल नमुना. ते काय? थांबू? एवढ्या? अरे ही तर सुरुवात आहे. नाही तिच्या संसाराचा फ्यूज उडवून ब्लॅकआउट केला तर बघ. अगं जरा बागेत जाऊन एक्सरसाइज करीन म्हणत होतो. काही नको एवढ्या रात्रीचं एक्सरसाइज करायला. मला माहितीये तिला भेटायला चाललात ना, बसलेच आहे त्या झाडावर लोंबकळत. हो ना, मी तिला ना कधीचा सांगितलं यामिनी की असं रात्रीच्या वेळी झाडावर बसणं वाईट. हो ना, म्हणजे साप पिंचू चावून मरायला सांगतात. थांबा मी तिला सांगू ना. काही नकोय जायला. यामिनी हे बघ, तुला झोप आली असेल तर तू झोप ना. आणि हे काय वाचन चालू आहे बघू. बरोबर साधना. अरे वा, मुळापासूनच समजून घ्यायचा आहे मला हा विषय. जी विषय सत्य आहे ना यामिनी, ती मला पूर्वीपासून आवडते. म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्हाला आवडते आणि बाकी म्हणून मात्र ती ना झाडावरची. असं नाही, हे बघ देखील मला नक्कीच आवडते. आली की काय होतं कुणास ठाऊक. 15 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात तिच्या बरोबरचे. कशामुळं सर? तुम्हाला सारखं सर म्हणतेस ना, म्हणून मी असं कदाचित. आजपासून की नाही मी तुम्हाला सर नाही म्हणणार सर. मग काय म्हणू? काय म्हणते? सत्यू म्हणू? सत्यू म्हणलं असेल. सत्यू हो. तुम्हाला असं नाही ना वाटत मी विद्यार्थिनी तुमच्या बरोबरीची नाही? आणि तुला असं नाही ना वाटत की मी प्राध्यापक व्हायला तुझ्यापेक्षा खूप मोठा म्हणून? मुळीच नाही. तुमचं माझ्या खरं प्रेम आहे की नाही? मग मी हा वयातला फरक विसरून जाईल. पण तुम्ही मात्र सावित्रीला विसरायचं. अगदी काय बरं, मी प्रयत्न करू बघ ना. आता मला सांगा ती तुम्हाला दिसते का? आता इथे नाही. असं हो. माझ्याकडे बघून सांगा, म्हणजे डोळ्यात बघून सांगा. काहीतरी डोळ्यात बघून अजिबात दूर हो मला ओरड पडली. कशाला दूर हो. काही ओरड वगैरे पडलेली नाही. तुला धीर होत नाहीये माझ्यासमोर तिच्यावर प्रेम करायचं. असं वाईट तू बघच. अहो मी
मामी ये बाई. घालून टाकास. मी काय केलं मूड घालवायला? नाही, तू नाही, तू सत्यू, हो, हो. तुम्ही मला असं जवळ घ्या ना. काही शरम आहे का बघा हिला? त्याच्यामध्ये शरम वाटण्यासारखं काय आहे? तेच म्हणते मी. तिचं सगळं विसरायचं हा. ए थोडी बनशील ग, मी बरी विसरून मी. तुझी झाली तुझी वटवट सावित्री. सत्यू. हो. सत्यू. तुझा हा कसा गार का पडलाय ना? त्या मानाने हा कसा छान कोमट आहे. बापरे, दूर हो, दूर हो. मी नाही जाणार. इथं अशी बसून राहील तुमच्याबरोबर. बाई बाई बलात्कारच करायला निघाली आहे. म्हटलं बाबू काय रे? ढकलून दिलं मला अरे सत्यू. अरे 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 पोपड्या, लग्नाला 2 महिने नाही झाले तर तुझी ही मजल तुला नागलं नाही झालं. एवढा बोल खाला असेल तर म्हणावं घेऊन गेला गेली फुटकाट तिच्या त्या आई सारख्या. तू माझ्या संसाराचा डिचका करायचा ठरवलेस का? तू जा ना आता इथून. हे बरं आहे, तुझी समजूत काढायला आलो तर तू मलाच घालून चालला. अरे बाबा, तुला नाही बोललो मी हिला. अरे गेली पुढे. ही बाया इथे असेपर्यंत कोणाशी बोलायचं माझी सोय नाही. मी चाललो आता मागे. गेले. काही झालं की गेले आपण घरात तिकडे. तू शांत हो बघू. कशी शांत राहू डॉक्टर? इथे माझ्या संसाराची उद्ध्वस्त धर्मशाळा झाली. जगणे धर्मशाळा. सर्जू यांना काय झालं आणखी? अहो सर्जू नाहीये, तो गेला देवा घरी. मुळात नव्हताच तो. मला नुसता भास झाला. असं भास होणं वाईट. वेळीच उपाय नाही केले तर डोक्यावर परिणाम होऊ शकतो. मग आता मी काय करायचं? डोकं थंड ठेवायचं. आ? हेडकोट. काही विचित्र घडतंय असं वाटलं तर ते घडतच नाही असं समजायचं. हा, हे मला दिसतच नाहीये पटवायचं स्वतःला सांगतो. हे काही होतच नाहीये होतच नाहीये. आणि जे दिसतंय ते घडतच नाहीये. घडतच नाहीये. हा. होतच हा. घडतच नाहीये. दिसतच शाबास, नाहीये. असं सारखं स्वतःला पटवत राहील. मागे सोफाच नाहीये. मी मुळी मजाच नाहीये. शाबास, छान छान छान. मी आलोच हा, तुम्ही पटवत राहा स्वतःला.